Hello, hello. This is the My Artifact episode number 2122. आजची तारीख आहे 14 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:45. ओके. आता माझं जेवण झालंय. येस, इट वॉज रिअली टाईट. ऍक्च्युली काय झालं होतं, काय झालं आज या सकाळपासून पूर्ण सांग. ओके, टुडे आय वेक अप ॲट 7 वाजता उठलो मी. ओके, उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि मी लवकरच करीब 9 वाजता वगैरे कामाला लागलो. या ऍक्च्युली ते 2 घंटे ते नाही का थोडी तयारी करण्यात, नाश्ता बनवण्यात वगैरे याच्यामध्ये थोडा वेळ लागला. तर मी 9 वाजता कामावर लागलो. आज मी जे काम केलं आहे ते नवीन लिस्ट बनवून राहिलोय आणि हे लिस्ट काफी डिटेलमध्ये आहे. या अगोदर मी 100 प्लेसेस डिसाईड केले होते आणि एक्सेलवर त्या सिटीचे फक्त नाव लिहिले होते. या बट त्या सिटीमध्ये कुठे कुठे जाणार याचा काहीच आयडिया नव्हता. नथिंग ॲट ऑल. यस. सो ऍक्च्युली मला असं वाटलं की ते काफी इनकम्प्लिटेड आहे. यस, म्हणजे त्याचं काही मिनिंग नाही. यस, म्हणजे जे काही मी सिटी अगोदर चॉईस केल्या होत्या त्या ॲज अ टुरिस्ट प्लेस नव्हत्या. त्या पॉप्युलेशनच्या मानाने आणि इकॉनॉमिक आणि फायनान्शियल कंडिशनच्या मानाने खूप जास्त डेव्हलप सिटीज होत्या, बट दे आर नॉट टुरिस्ट प्लेस. ओके, तिथे काही मंदिर किंवा असे बीचेस किंवा असं काही हे नव्हतं, समथिंग रिली युनिक जे नेहमी आपण असं बघत नाही वगैरे. तर ते टुरिस्ट प्लेस नव्हते. सो मी गुगल केले आणि टॉप 100 टुरिस्ट प्लेसेस इन इंडिया वगैरे, तर मला ती लिस्ट भेटली आणि त्या लिस्टनुसार मी काम करून राहिलोय. ऍक्च्युली कसे आहे की त्या लिस्टमध्ये कसं आहे, मला पहिले सिटी आणि सिटीच्या आतमध्ये जेवढे काही स्पॉट्स आहे ते आणि त्याची गुगलची लोकेशन. या गुगलची लोकेशन इज रिअली इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ दॅट की समटाइम्स सेम नावाचे वेगवेगळे पॉइंट असू शकतात. म्हणजे सनसेट पॉइंट इन केरला आणि सनसेट पॉइंट इन तामिळनाडू. ओके, तर हे दोन्ही पॉइंट आहे आणि दोन्ही खूप चांगले पॉइंट आहे आणि रिअली अमेझिंग. यस, बट समजा जर कर्नाटकाच्या बदली समजा जर तामिळनाडूवर समजा जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट तामिळनाडूकडे जावं लागेल. यस, सो लोकेशन इज रिअली प्रायोरिटी. आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होते जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो, तेव्हा आपण गुगल मॅप्सवर जेव्हा सर्च करतो तेव्हा आपलं जे पहिलं जे ऑप्शन येते त्यालाच आपण हलकसं वाचतो, हा हे करेक्ट आहे, क्लिक करून घेतो. त्याच्या एंड पर्यंत आपण वाचत नाही. ओके, ऍड्रेस जोपर्यंत आपण व्हेरीफाईड होत नाही तोपर्यंत आपण ट्रॅव्हल करणं बहुत खतरनाक होऊन जाईल. या नाही तर आपण गुगल मॅप्सच्या शोधामध्ये आपण कुठेही चालले जाऊ आणि आय डोंट नो. ओके, सो इम्पॉर्टंट आहे की लोकेशन इज रिअली ग्रेट. ओके, ऑल्सो हे असं आहे की जेव्हा मी हे फाईल जेव्हा मी इन्व्हेस्टरला पाठवेल तर तो इन्व्हेस्टर पण एक प्रकारे प्रॉपरली खुश होऊन जाईल. त्याला कळेल की या बंद्यांनी फुल प्रिपेअर केलंय, प्लॅनिंग केली आहे. त्याला कळेल जेव्हा तो त्या लिंकवर क्लिक करेल तर गुगल मॅप्सच्या ते पूर्ण पेज येईल, त्याच्यामध्ये सगळे इमेजेस वगैरे राहील. त्याला कळेल की हा दिस इज द टुरिस्ट प्लेस. सो इट वॉज लाईक दॅट की त्याला होईल, त्याला वाटेल की हा चलो इस बंदे ने कुछ ना कुछ किया आहे. सो एक प्रकारे आपल्यासाठी प्लस पॉइंट होईल की तो इन्व्हेस्टर आहे तो आपल्यावर पॉझिटिव्ह थिंक करेल आणि आपल्या प्रोजेक्टवर माईट बी इन्व्हेस्ट करेल. सो इट इज रिअली एसेन्शियल. पण याच्यामध्ये खूप सारे पॉइंट बाकी आहे. या म्हणजे म्हणजे माझं काम किती मोठं आहे सांगू. ऍक्च्युली मला हे लिस्ट बनवायचे आहे. आतापर्यंत मी 22 सिटीज कव्हर अप केल्या. ओके, गेल्या 1-2 दिवसात. ओके, ऍक्च्युली कसं आहे की जर मामाकडे गेलो नसतो ना तर आता ऑलमोस्ट करीब 50 किंवा 60 पर्यंत पोहोचलो असतो. पण ऍक्च्युली कसं आहे की मामाकडे गेलो त्याच्यामध्ये 2 दिवस गेले. सो त्याच्यामुळे एवढा डिले झाला आणि 22 सिटीज आतापर्यंत मी कव्हर केले राईट नाव या स्टेजवर. ओके, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, हे जे 100 सिटीज आहे ना या 100 सिटीजला अशा प्रमाणे मॅनर करायचे, अशा प्रमाणे स्टेजिंग करायचे. स्टेज म्हणजे सॉरी, अशा प्रमाणे सिक्वेन्स ठेवायचा आहे की कमीत कमी डिस्टन्स मध्ये एका ट्रिप मध्ये 4 सिटीज कव्हर झाल्या पाहिजे. ओके, तर या हिशोबाने मला करायचं आहे. ओके, आणि देन मग त्याच्यानंतर त्या सिटीमध्ये समजा जर आपण राहत आहे
तर त्या सिटीमध्ये हॉटेल्स पण बघायचे आहे, त्याचे रेकमेंडेशन मेक माय ट्रिपवर बघायचे आहे आणि त्याची पण जे ॲव्हरेज प्राईस आहे ते पण लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपरली बजेट माहीत पडेल. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स तर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे, की एका ट्रिपमध्ये आपल्याला अशी 4 सिटीज कव्हर करायचे जे जवळच जवळ राहील. तर जेणेकरून आपल्याला डिस्टन्स कमी राहील, बट समहाऊ काही ना काहीतरी डिस्टन्स राहील आणि त्या डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्या गाडीला पेट्रोल तर लागेल. ओके. तर पेट्रोलसाठी पण खर्च इम्पॉर्टंट आहे ना. येस. कारण आपण करीब 10,000 किंवा 15,000 किलोमीटर ट्रॅव्हल करू, तर ऑब्व्हियसली त्यासाठी तेल लागेलच. सो इट वॉज टू मच. ओके. 10,000 15,000 किलोमीटर, नो नो 10,000 15 दिवस बहुत जास्त झालं ऍक्च्युली. इट वॉज म्हणजे 1-2,000 किलोमीटर वगैरे आपण ट्रॅव्हल करू, तर या म्हणजे तेवढं पेट्रोल वगैरे लागेलच. ओके. त्या हिशोबाने आपल्याला गॅसचा पण बजेट बनवायचा आहे. ओके. सो आणि त्याच्यानंतर मग मला असं रिअलाइज झालं, आता असं वाटतंय की आपण स्टोरी पण थोडीशी बनवावं, म्हणजे स्क्रिप्ट. येस. कारण स्क्रिप्ट जर आपण अगोदरच बनवून ठेवले तर इट विल बी रिअली मच बेटर होईल, की आपल्याला एक्झॅक्टली शूट काय करायचं आहे आणि आपल्या मग व्हिडिओ कसा काय राहील. कारण स्क्रिप्टेड राहील ना, हलकासा थोडासा स्क्रिप्ट राहील ना, त्यामुळे आपण खूप चांगल्याने एलॉबरेट करू शकतो आपल्या ट्रॅव्हल फिल्म्सला. ओके. जस्ट म्युझिक थ्रू आपण जर एलॉबरेट करण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना, तो इतका फारसा इम्पॅक्ट पडत नाही. जर हलकेसे काही ना काहीतरी वर्डिंग राहत असेल ना, ते इट वॉज लुक्स प्रेटी कूल, ट्रस्ट मी. ओके. तर मी वेळेवर किंवा असा रायटर हायर करू शकत नाही, कारण माझ्यापाशी बजेट ऑलरेडी बहुत कमी आहे. आणि जर मला भेटलंच रायटर, कारण मी मॅनेजरला असं नाही म्हणू शकत की बाबू तू लिही बा. यस. कारण रायटिंग इज काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट आर्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये त्याला खूप डिग इन व्हावं लागतं ऍक्च्युली. येस. आणि मॅनेजमेंट इज समथिंग रिअली डिफरंट. या मॅनेजमेंटमध्ये नाही का, मी त्याला 10 फोन करीन, म्हणीन तो बजेट बनवून सो मेनी थिंग्स. या कारण ड्युरिंग द ट्रिप खूप साऱ्या गोष्टी काय होते, तर त्याला या साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागेल. इव्हन कारचं मेंटेनन्स वगैरे पण त्याला मॅनेज करावं लागेल. ओके. सो त्याचं काम जास्त आहे नाही, बट त्याचं काम कंटिन्यू आहे. यस. सो एक मॅनेजर रायटर नाही करू शकत किंवा एक रायटर मॅनेजर नाही करू शकत. तो ऍप पोझिशन मध्ये नाही का, मला स्वतःलाच एक प्रकारे रायटर मधून घ्यावं लागेल. म्हणजे मला स्वतःला एक प्रकारे स्क्रिप्टेड लिहावं लागेल, कारण माझ्या थोडीशी आहे म्हणजे ती कला जे मी प्रॉपरली लिहू शकतो. ओके. आणि आता थोडं बहुत तरी माहित पडलं कशाप्रमाणे लिहायचं, काय लिहायचं वगैरे. खूप जास्त मोठं नाही. या एक प्रकारे स्क्रीन पे नाही लिहायचं आपल्याला, जस्ट एक प्रकारे त्या त्या लोकेशन बद्दल काय बहुत जबरदस्त आहे त्याच्याबद्दल हलकसं सांगायचं आहे. शब्द खूप जबरदस्त असले पाहिजे, बस एवढेच आहे, बाकी काही नाही. आणि जर मला असं वाटते की या साऱ्या गोष्टी ट्रिप सुरू व्हायच्या अगोदरच आपण लिहून ठेवले तर बेटर राहील. कारण काय होते की वेळेवर म्हणजे शूट झाल्यानंतर आपल्यापाशी टाइमच राहणार नाही का आपल्याला स्क्रिप्टसाठी आपण पुन्हा वेळ देऊ, मग त्याच्यानंतर मग एडिटसाठी. नो नो नो. हा, ट्रस्ट मी, मला काफी डाऊटफुल होऊन राहिलाय की चला आमचे एडिट्स खतम होईल का नाही लवकरात लवकर. बट एडिट इज रिअली इम्पॉर्टंट आणि हे टाइमचा बहुत हे आहे. येस, बहुत इश्यू आहे. सो इट वॉज त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह काम आपल्याला अगोदरच करायचं आहे. आता मोस्टली आपल्याला जे काम आहे तिथे गेल्यावर ते फक्त शूट आहे आणि एडिट आहे. जेवढं कमीत कमी काम आपलं प्रोडक्शन मध्ये राहील तेवढं आपल्याला, म्हणजे जेवढं जास्तीत जास्त काम आपण प्री प्रोडक्शन मध्ये करू ना, तेवढं कमीत कमी काम आपल्याला प्रोडक्शन मध्ये राहील, जेणेकरून आपण क्रिएटिव्हिटीवर आपण लक्ष देऊ शकतो. या म्हणजे कसं आहे की जर आपण फ्री मध्ये सगळं लक्षात ठेवलं, म्हणजे प्रोडक्शन, बजेट, लोकेशन, त्यानंतर कुठे कुठे पैसा लागतो, यासाठी काय लागतो, कशाप्रमाणे करायला लागते, वेळ मॅनेज कसं होईल, बॅकअप प्लॅन काय आहे वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी प्री प्रोडक्शन मध्येच आपल्याला या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. सो ऑब्व्हियसली मला असं वाटते की मी प्री प्रोडक्शन मध्ये आहे आणि मला याच्यावर चांगलं लक्ष द्यायचं आहे. सो आय एम डुईंग इट दॅट वेल. ओके. सो मला विश्वास आहे राव की डेफिनेटली इट विल बी रिअली मच पॉसिबल. ओके. सो
सो हे काम केव्हा खतम होईल ऍक्च्युली असं म्हणलं गेलं ना, तर इट वॉज हे समज जर हे नवीन लिस्ट बनवण्यासाठी ऑलमोस्ट मला सांगतो की पुढचे दोन म्हणजे ऑलमोस्ट करीब 5 दिवस तर लागेल या स्क्रिप्टला, सॉरी या लिस्टला खतम करण्यासाठी. ओके. त्यानंतर काय आहे की या लिस्टला म्हणजे हे जे लिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये जे 100 सिटीज आहे, ते 100 सिटीजचे मला हॉटेल फाइंड आउट करावं लागेल आणि त्याचा बजेट बनवावं लागेल. ओके. हे दुसरं काम आहे. त्यासाठी मला ऍटलिस्ट तरी सेम 3-4 दिवस लागेलच. ओके. आणि त्याच्यानंतर मला सिक्वेन्स ठेवायचा आहे, म्हणजे ट्रिप 1, ट्रिप 2, ट्रिप 3, म्हणजे एका ट्रिपमध्ये 4 सिटीज कव्हर करायच्या. तर मला अशा स्मार्टली वेने करावं लागेल की जेणेकरून आपल्याला कमीत कमी किलोमीटरमध्ये मॅक्सिमम एरिया कव्हर करता येईल. ओके. तर तिथे पण आहे त्या सगळ्या गोष्टी. तर मग त्या हिशोबाने मग आपण गॅससाठी किती म्हणजे पेट्रोलसाठी किती पैसा लागतो तो पण आपण अंडरस्टँड करून त्याचा पण एक वेगळा बजेट बनवू. ओके. आणि त्याच्यानंतर मग आहे म्हणजे यासाठी पण खूप जास्त वेळ लागेल. येस ऍक्च्युली, कारण हे स्मार्टली म्हणजे कसं आहे की खूप प्रॉपरली अंडरस्टँड करावं लागेल, कारण इंडिया इज रिली बिग कंट्री, खूप मोठी कंट्री आहे. आणि समज जर आपलं एखादी लोकेशन आहे हिमाचल प्रदेश आणि त्याच्यानंतर मग अंदमान निकोबार, तर इट वॉज नॉट हे आपण एका ट्रिपमध्ये आपण डायरेक्ट हिमाचल प्रदेश टू अंदमान पर्यंत नाही येऊ शकत. ओके. सो आपल्याला खूप चांगल्याने अंडरस्टँड करावं लागेल. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की हे काम झाल्यानंतर मग आपल्याला स्क्रिप्टचं काम करायचं आहे. येस, म्हणजे समजा जर आपण ट्रिप फायनल केल्या की एका ट्रिपमध्ये आपण कोणकोणत्या सिटीज कव्हर करायच्या आहे, तर प्रत्येक सिटीमध्ये किती व्लॉग बनेल. ओके. म्हणजे समजा जर आपण 4 दिवस एका सिटीमध्ये राहत आहे तर 4 व्लॉग बनेल. ओके. आणि 4 व्लॉग म्हणजे 4 व्हिडिओ बनेल. आणि त्या 4 व्हिडिओ मध्ये आपण ज्या दिवशी आपण जे काही गोष्ट हे केली म्हणजे व्हिजिट केल्या त्याचे एक छोटीशी स्क्रिप्ट बनवायची आहे. ओके. हे फ्री मध्येच काम करू आपण. आणि याला पण ऑलमोस्ट करीब म्हणजे असं म्हणतो की हा डिसेंबर आणि जानेवारीच्या मिड पर्यंत शायद पूर्ण काम होईल नाही होईल आय डोंट नो, बट मी माझा फुल एफर्ट देऊन राहिलो या गोष्टीमध्ये. ओके. सो इट इज अ रिअली बिग थिंग. येस, आय एम प्रिटी एक्सायटेड. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लिंक्डइनवर लिंक्डइनवर फिलअप करायचा या साऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टरला मेल करायचा आहे. ओके. त्यांचा मेल आयडी आपल्याला भेटत नाही तर आपल्याला लिंक्डइन थ्रूच आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट करावं लागेल. ओके. आणि त्यानंतर मग आपले जे इंडियन प्रोड्युसर आहे त्यांना पण फॉलो करावं लागेल. इवन इनक्रेडिबल इंडिया जे ट्रॅव्हल टुरिझम सेक्टर आहे त्यांना पण त्यांना पण मेल करावं लागेल की अशा प्रमाणे प्लॅन करून राहिलोय, तर शाळेत तुम्ही फंड आमच्यासाठी रेज करा वगैरे समथिंग. तर त्यांना पण असं मेल करावं लागेल. आणि आय एम प्रिटी शुअर की कोण ना कोणी आहेच, कारण आपला बजेट खूप जास्त मोठा नाही आहे. आणि एवढा कमी बजेटमध्ये आपण इतकं मोठं देऊन राहिलो आहे. 1 करोड बजेट आहे आणि 1 करोड बजेटमध्ये आपण 100 सिटीज देऊन राहिलो आहे. इट वॉज रिअली इनक्रेडिबल. ओके. सो मला असं वाटते की याच्यामध्ये आहे आणि आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. सो राईट, बस स्वतःवर विश्वास ठेव आणि टाइमपास नको करू आणि काम करत राहा. ओके. सो फारसं काय आहे नाही सांगण्यासाठी. सो दिस इज एंड. बट ऍक्च्युली माझं पोट जास्त भरलं आहे आणि आय नीड टू वॉक, कारण मी गॅसेस सोडून राहिलोय. सो आता मी कामावर नाही बसू शकत, कारण जर मी आता कामावर बसलो तर माझं मन लागत नाही. सो बेटर आहे आपण हार्डली तरी अर्धा-1 घंटा आपल्याला थोडंसं वॉक करावं लागेल. So आता right now this is the end. This is the Maya Artifact episode number 2122. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.